मुंबईतील मराठा आंदोलनादरम्यान एक अत्यंत धक्कादायक घटना घडली। बॉम्बे रुग्णालयामध्ये कार्यरत असलेले डॉक्टर दिलीप निकम हे आंदोलनात सेवा देत असताना त्यांना अचानक एक आंदोलक बेशुद्ध झाल्याचे कळले। त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्या आंदोलकाला तपासले आहे। तपासणी दरम्यान आंदोलकांची पल्स लागत नसल्याचे लक्षात आले। वेळ न घालवता डॉक्टर निकम यांनी त्वरित हृदय पुनरुज्जीवन सुरू केले। त्यांच्या या तत्परतेमुळे आणि योग्य उपचारांमुळे तो आंदोलक शुद्धीवर आला। या प्रसंगात डॉक्टर सूर्यकांत चौधरी यांनी देखील त्यांना मदत केली। आंदोलकाला शुद्धीवर आणल्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यामुळे एका आंदोलकाचा जीव वाचला आणि मोठा अनर्थ टळला आहे। NTV न्यूज मराठी, मुंबई।